मंगळसूत्र झालंय तर छान, पण प्रीतीवर शोभून दिसेल नाही. आवडलं ना मंगळसूत्र? अभि, अरे काय चाललंय तुझं? काय नाही रे, ती वर्षांपासून मी या क्षणाची वाट बघतोय. माहितीये तुला? तुला माहितीये, प्रीतू कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती ना, तेव्हापासून मी तिच्या लग्नाची चित्र रंगवायला सुरुवात केली होती. मनातल्या मनात, म्हणजे लग्नामध्ये ती कशी दिसेल, कशी सजेल, मी त्या लग्नात काय काय करीन, असं सगळं. पण हे सगळं मनाशी आणताना ना एक धाकधूक होती, तिचा होणारा नवरा कसा असेल. पण आता देवाच्या कृपेने माझा जिवलग मित्रच तिला नवरा म्हणून मिळालाय. सुजय तुझ्याशी लग्न करतेय प्रीती. अभि, घरातलं पहिलंच कार्य आहे रे. खूप म्हणजे खूप खुश आहे मी. माहित नाही, थोडी ना ती धाकधूक होती रे मनात. ती गोष्टी इतक्या सहज झाल्यात ना की माझा विश्वासच बसत नाही. अभि, अभि तू लहानपणापासून ज्या खस्ता खाल्ल्यास ना, त्याचंच फळ देव तुला आता देतोय असं समज. आणि हे धाकधूक वगैरे ना, हे स्वाभाविक आहे होणं. शेवटी अभि तू 3 बहिणींचा भाऊ आहेस रे, तोही मोठा. आपण भाऊ वगैरे तू त्यांचा असेल ना का, माझा तू होणारा मेहुणा आहेस. आणि आता मी तुला ऑफिशियली म्हणू शकतो, काय साले साहब. अहो सुभद्राताई, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? मी करते, राहू दे. अहो असू दे. अगं आई, तेच मी म्हंटल मगाशी, उगाच त्रास करून घेतात काकू. अगं त्रास कसला त्यात? आता जयश्री ताई तुमच्यासाठी प्रेमाने काही ना काहीतरी करतात, त्याचा त्यांना त्रास होतो का? नाही ना. तसंच मला सुद्धा माझ्या लाडक्या सुनेसाठी कुठलंही काम करताना अजिबात त्रास होत नाही. उलट तिच्यामुळे हे घर मला माझंच वाटतं. खरं सांगू का सुभद्राताई तुम्हाला, मुलीचं लग्न ठरलं की मुलीच्या आईला खूप काळजी वाटत असते. असंख्य प्रश्न पडलेले असतात. आपली मुलगी ज्या घरी लग्न करून जाणार आहे ते सासर कसं असेल, ती मंडळी तिला समजून घेतील ना, मुलगी तिथं नीट रुळेल ना, असे 1 ना 10 असंख्य प्रश्न पडलेले असतात. काळजी सुद्धा वाटत असते हो. पण खरं सांगू का, आमची प्रीती तुमच्याकडे लग्न करून येते ना, तुमची सून होती म्हटल्यावर मला कशाची काळजी नाही बघा. आणि काळजी करूही नका, तुमच्या लेकीला कशाची कमी भासू देणार नाही आम्ही. नाही, बरोबर आहे तुमचं. तुम्हा कोणाला नसलं ना तरी मला खूप टेन्शन आहे सुजय दादाचं. का? अहो, आतापर्यंत सुजय दादाला ती पार्ट टाइम त्रास द्यायची, आता फुल टाइम देणार ना. असं काही होणार नाही. गुणाची आहे माझी सुनबाई. ओह, बाप रे, लगेच पाठराखीण वगैरे झालंय. म्हणजे सासू सुनांमध्ये एवढं प्रेम आहे. नाही, ठीक आहे, आता असू दे, बघूया लग्नानंतर काय होतंय ते. लग्नानंतर सुद्धा आम्ही दोघी अशाच असू, बघशीलच तू. प्रीती माझी सून नाहीच आहे, ती तर लेक आहे माझी. त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की, की काहीही झालं तरी आमच्यात कधीच भांडण होणार नाही. आणि झालंच तर फार काळ टिकणार नाही, हो की नाही ग? होय. ती फक्त घरात आनंदात राहू दे आणि माझ्या सुजयला आनंदात ठेवू दे. मग आम्हाला अगदी पिठलं भाकरी करून खाऊ घातली ना तरी सुद्धा आनंदाने खाऊ आम्ही. पण काकू, तुम्हाला माहितीये ना, प्रीतीताईला पिठलं भाकरी सुद्धा करता येत नाही. म्हणजे ती किचन मध्ये गेली ना तर अजून ताप वाढवून ठेवते. ए, काही बोलू नकोस हा. आई, सांग ना हिला, बघ कशी बोलते. तुझ्यापेक्षा छान जेवण बनवते. हो. असू द्या ज्योती, ते आमचं आमच्याकडे. आणि अगदी हिला काही आलं नाही ना तरी सुद्धा मी सगळं शिकवेन तिला, अगदी व्यवस्थित. बाप रे, मगासपासून मी बघते तुमची युती झाली आहे छान, आणि मी अपक्ष म्हणून भांडतेय. काळजी नसावी ताई सरकार, आमच्या पक्षाचा तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल. पण प्रीतीताई, मला सांग, लग्न झाल्यावर पुरुष जास्त आईवर प्रेम करतात की बायकोवर? मुळात तुझा प्रश्नच चुकीचा आहे. आता कोड्यात पडलीस म्हणून लगेच पळवाट शोधू नकोस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. त्याआधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे, ठीक आहे? तुझं आईवर जास्त प्रेम आहे की दादावर? आमच्या पक्षाची जाहीर माघार.
ही तारेवरची कसरत नकोच बाबा आपल्याला. याच तारेवरच्या कसरतीला संसार म्हणतात. मुळात आई आणि बायको हा वाद पुरुषाने केलाच नाही पाहिजे. त्यातच त्याचा डबल फायदा असतो. म्हणजे कसं, आईचं सुद्धा त्याला तेवढंच प्रेम मिळतं आणि बायकोचं सुद्धा तेवढंच प्रेम मिळतं. वा वा सुनबाई, काय उत्तर दिलंय. म्हणजे सासूबाई पण खुश आणि नवरा पण खुश. याचा अर्थ काय माहितीये का, एकदम संसारासाठी तयार झालात असं कळतंय काय. चला या गोष्टीवर आपण शेंगदाणा पार्टी करू. दीप, कसं असतं माहितीये, आपण जेव्हा कोणाची काळजी करत असतो आणि त्यावेळेला आपल्याला कोणी विचारत नसतं ना, तेव्हा किती वाईट वाटतं हे तुला चांगलंच माहिती आहे. आणि मला वाटतं तू माझाही विचार करावास. आणि आत्ता तू मला घरी हवायस, कळलं ना? घरी जातोय आपण. मी घरी असताना माझा लहान भाऊ याचा बाहेर फिरतोय, नाही आवडत मला, त्रास होतो याचा मला. आणि बाबांना त्यांना काय वाटतं? दीप, मला काही झालं तर त्यांना काय वाटतं? नाही फरक पडणार. पण माहिती आहे मग, मी पण त्यांचाच मुलगा आहे, त्यांच्यासारखाच हट्टी आहे. मग मी पण इथेच थांबणार माझ्या आईजवळ. हेच बाजा ना सगळं. आता तू घरीच. दीप, ऐक ना दीप, तुला आपल्या आईची शपथ आहे. ए, आईची शपथ देऊ नकोस. आईची शपथ नको. एकाच आयुष्यात किती वेळा गमवतीला तू. चल घरी जा. सॉरी, घरी तुझे सावकाश. नाही बा, मी ऐकत जा जरा. तुला किती वेळा सांगितलं दादा. सावकाश सर बाबा. वा, मस्त गेला आजचा दिवस. येस. आज खूप दिवसांनी मी खूप खुश आहे सुजय. प्रीती, ज्योती, कीर्ती नसत्या ना तर मी आयुष्यात इतका आनंदी होऊच शकलो नसतो. खरंय रे. अरे दिवसभर भाडी मारून मी घरी येतो आणि या तिघींना नुसतं बघून आणि यांच्याबरोबर दंगा घालून माझा दिवसभराचा शीण निघून जातो कुठला कुठे. पण मजा बघ, इथून पुढे मात्र मला दोघीच दिसणार. प्रीतूचं लग्न होतंय तुझ्याशी, मला आता खरंच वाटत नाही. मला प्रीतू म्हणजे अजूनही छोट्या छोट्या वेण्या घालणारी, रिबिन बांधणारी, शाळा कॉलेजला जाताना दंगा घालणारी, दादा दादा म्हणून गळ्यात पडणारी प्रीतूच आठवते रे. ती तुझ्याशी लग्न करून तुमच्या घरची सून होणार आहे हे मला खरंच वाटत नाही. एक सांगू का सुजय? हा बोल ना. म्हणजे मला माहिती आहे तू तिला जपशीलच, पण एक मोठा भाऊ म्हणून माझं सांगणं कर्तव्य आहे, जप तिला. मी तिला आजपर्यंत कशाचीही कमी पडू दिलेली नाही. तू सुद्धा प्रीतूला दुखावू नकोस. आणखी एक, आमच्या बाळाला राग जरा पटकन येतो पण तिच्या मनात काही नसतं रे, तेवढं एक सांभाळ बाबा. अभि, तुला खरंच असं वाटतं का की मला प्रीतीच्या ह्या स्वभावाची कल्पना नसेल? तसं नाही. अरे मी प्रीतीला पूर्णपणे ओळखतो. ती माझ्यासाठी एकदम महत्वाचीच आहे. आणि तू काळजी नको करू रे. तू जसं प्रीतीला सांभाळलायस ना तसंच मी तिचा सांभाळ करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. ओके? ए हळू,